मंडळी, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल दुसानेसने मोठा गाजावाजा करत 4 वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन केलं आहे. स्टार प्रवाहाच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मृणाल दुसानेस ही नंदिनी हे पात्र साकारत प्रमुख भूमिका साकारते. तिच्यासह या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थनकर ही काव्या, तर विजय आंदळकर हा पार्थ आणि विवेक सांगळे हा जीवा हे पात्र साकारताना दिसतो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या शीर्षकेतावरून तसेच पहिल्या प्रोमोवरनं मालिकेची गोष्ट काय याचा अंदाज प्रेक्षकांना आधीच आला होता. ज्याच्याशी लग्न ठरलंय त्याच्याशी लग्न होणार नाही याचा अंदाज प्रेक्षकांना आधीच आला होता. जसं की या मालिकेत दाखवलंय, नंदिनी आणि पार्थ यांचं लग्न ठरलेलं असतं, तर काव्या आणि जीवा या दोघांचं एकमेकांवर जीवाकडं प्रेम असतं. ठरल्याप्रमाणे नंदिनी पार्थच्या लग्नाची सर्व तयारी होते, मात्र ऐनवेळी या दोघांचंही लग्न होत नाही. मालिकेत नंदिनीचं जीवाशी तर काव्याचं पार्थशी लग्न होतं आणि हा लग्नाचा कार्यक्रम जवळजवळ 2 आठवडे चालतोय. मालिकेत आलेला हा मोठा ट्विस्ट पाहून प्रेक्षक सुद्धा चक्रावले आहेत. नंदिनी ही काव्याची मोठी बहीण असते, पण अचानक पार्थ काव्याचं लग्न झाल्यामुळे काव्या आता नंदिनीची थोरली जाऊ झाली आहे. गृहप्रवेश झाल्यावर आत्याबाई मोठा डाव खेळते. या चौघांचं मन आणखी दुखावण्यासाठी आत्या नंदिनीला आपल्या धाकट्या बहिणीच्या म्हणजेच देशमुखांच्या मोठ्या सुनेच्या पाया पडायला सांगते. हे ऐकताच नंदिनी आणि काव्याचे डोळेही पाणावतात. हे सगळं पाहून नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे. कमेंट्सच्या माध्यमातून नेटकरी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. स्टार प्रवाहाची आतापर्यंत सगळ्यात जास्त ट्रोल होणारी ही मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम. ही फालतूगिरी कुठून सुचते तुम्हाला? लग्नाला उशीर झाला म्हणजे कोण मेहुणी बरोबर लग्न करतं का? कुठल्या जगात आहेत तुम्ही? एकमेकांशी घटस्फोट घेऊन परत लग्न करायचं, एवढं काय त्यात? 8 दिवस मालिकेत हा एकच सिक्वेन्स चालू आहे. अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत सध्या नेटकरी या मालिकेला ट्रोल करताना दिसत आहेत. दरम्यान ही मालिका स्टार प्रवाहावर संध्याकाळी 7 वाजता प्रसारित केली जाते. दरम्यान या मालिकेत आलेला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.